पुढची बातमी पाकिस्तानी नागरिक शहजाद भट्टी आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या हस्तकांच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून जळगाव जिल्ह्यातील 8-10 तरुणांची नाशिक एटीएस कडून चौकशी करण्यात आली। या तरुणांच्या बँक खात्यातील व्यवहार आणि मोबाईलमधील माहितीचाही सखोल तपास केला जाणार आहे। या प्रकरणात एटीएस कडून विविध तांत्रिक पुरावे पडताळून पाहिले जात आहेत। संबंधित तरुणांचा नेमका कुणाशी आणि कोणत्या कारणासाठी संपर्क होता याचाही तपास केला जातोय। जळगाव जिल्ह्यातल्या एटीएसच्या कारवाईमुळे खळबळ उडालेली आहे। भूषण चिंचोरे अपडेट देतात। भूषण, एटीएस सध्या राज्यात विविध ठिकाणी कारवाई करते आणि आता नाशिक एटीएस जळगाव मध्ये कारवाई करत आहे, काय अपडेट्स? निश्चित नम्रता, नाशिक एटीएस सह जळगाव एटीएसच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे। आपण जर बघितलं तर राज्यभरात विविध ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, इंटरनेटच्या माध्यमातून असेल, अनेक तरुण जे आहेत ते भट्टी, पाकिस्तानी नागरिक भट्टी असेल किंवा लॉरेन्स बिश्नोई यांच्या हस्तकाच्या संपर्कात असल्याचं संशय व्यक्त केला जातोय। याच संशयातून जिल्ह्यातील 8 ते 10 तरुणांची नाशिक एटीएसने जळगाव एटीएस यांनी संयुक्त ही कारवाई केलेली आहे। यांनी या तरुणांची चौकशी केलेली आहे, तपासणी केलेली आहे, तसेच त्यांचे मोबाईल असेल व बँक खाते यांची देखील तपासणी पुढील काळात होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। मात्र एकाच वेळी जिल्ह्यातील 8 ते 10 तरुण या पाकिस्तानी नागरिकाच्या संपर्कात असल्यानं किंवा त्या संशयावरून जे आहे ती खळबळ उडाल्याचं चित्र आहे। नम्रता। भूषण, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।